रेडी स्टार्ट. समाजाच्या सर्व स्तरातील मुलांनी एकत्र शिकावे. श्रीमंत आणि गरिबांच्या शाळा वेगवेगळ्या होऊ नये हा या तरतुदीमागचा मूळ हेतू. परंतु अशा रीतीने भिन्न स्तरातील मुलांना सक्तीने एकत्र शिकवताना वंचितांच्या मुलांना वागणूक कशी मिळेल यांच्यासाठी ते अडचणीचे ठरणार नाही ना, अशा शंका सुरुवातीपासून होत्या. प्रत्यक्षात काय घडले हा संशोधनाचा विषय आहे. असे ऐकिवात आहे की एका संस्थेने कंटेनरचा वापर वर्गखोली म्हणून केला आहे. ते खरे असेल तर त्यात कोणत्या मुलांना बसवले असेल हे वेगळे सांगायला नको प्यारा. आता याच्या पुढची महत्त्वाची गोष्ट. उपरोल्लेखित अधिसूचनेनंतर शासनाच्या निर्देशानुसार शिक्षण संचालक यांनी दिनांक 6 मार्च 2024 रोजी सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना एक पत्र लिहून कळविले की 2024-25 वर्षाची RTE 25% प्रक्रिया करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आणि सर्व प्राधिकरणांच्या शाळा, खाजगी अनुदानित शाळा आणि स्वयंअर्थसहाय्यित शाळांची ऑनलाईन नोंदणी 18 मार्च 2024 पर्यंत करण्यात यावी प्यारा. संचालकांनी पत्रात नमूद केले आहे की उपरोल्लेखित अधिसूचनेने बदललेल्या नियमानुसार ही नोंदणी करावयाची आहे. वास्तविक तसा उल्लेख सदर अधिसूचनेत किंवा नियमात आढळून येत नाही. मग इतका महत्त्वाचा निर्णय कोणत्या स्तरावर झाला हे समजायला हवे. आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण न करता नियम बदलायचे या शासनाच्या परंपरेची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. या निर्णयाच्या बाबतीत अनेक दोष दिसून येतात. ते असे की 1. शिक्षण हक्क कायद्यात अनुदानित व शासकीय शाळांनी वंचित गटासाठी आरक्षण ठेवण्याची तरतूद नाही. तरीही राज्य सरकारने तशी सक्ती केली आहे. त्यामुळे या शाळांची व्यवस्थापकीय कामे विनाकारण वाढणार. 2. विना अनुदानित शाळांमध्ये 25% प्रवेश न मिळालेल्या मुलांना अखेर अनुदानित व शासकीय शाळांमध्येच यावे लागणार आहे. मग पुन्हा अनुदानित व शासकीय शाळांमध्ये आरक्षण ठेवण्यामागचे प्रयोजन काय? 3. 25% आरक्षणाचा लाभ मिळवण्यासाठी पालकांना जातीचे व उत्पन्नाचे दाखले मिळवावे लागतात. ते असलेले पुरेशी मुले मिळाले नाहीत तर अनुदानित शासकीय शाळांमधल्या 25% आरक्षणाच्या काही जागा कायम रिक्त ठेवाव्या लागतील. 4. अनुदानित व शासकीय शाळांमध्ये येईल त्याला प्रवेश दिला जातो. मग वंचित गटातल्या पालकांना दाखले मिळण्यास का भाग पाडायचे? दाखले मिळवण्यासाठी काय काय करावे लागते हे सर्वश्रुत आहे. 5. स्वयंअर्थसहाय्यित शाळा विना अनुदानित असतात. मग इतर विना अनुदानित शाळांना दिलेली सवलत या शाळांना का नाही? हा भेदभाव कशासाठी प्यारा? हे सर्व करण्यामागे कायद्याने आलेल्या कर्तव्यातून विना अनुदानित शाळांना मुक्त करून अनुदानित शासकीय शाळांवर 25% आरक्षणाची जबाबदारी टाकायची आणि RTEची पूर्तता केली असे दाखवायचे. तसेच शिक्षण हक्क कायद्याने आलेली आर्थिक जबाबदारी काहीही करून टाळायची हा सरकारचा हेतू असल्याने स्पष्ट आहे. या विषयाचे अनेक पैलू आहेत. विना अनुदानित शाळांसह सर्व शाळांवर परस्पर विरोधी परिणाम या तरतुदीमुळे होत आहेत हे मान्य. ती समस्या सोडविण्यासाठी सार्वजनिक चर्चा घडवून आणणे, त्यावर सारासार विचार करून निर्णय घेणे आवश्यक आहे. परंतु नेहमीच्या पद्धतीप्रमाणे सरकारने तेही यावेळी केले नाही प्यारा. स्टॉप. रेडी स्टार्ट. सरकारने नुकत्याच काढलेल्या अधिसूचनेमुळे 25% आरक्षण ठेवण्याची विना अनुदानित शाळांवरची सक्ती रद्द होणार आहे. मुलांच्या निवासापासून 1 किलोमीटर परिसरात शाळा असणे आवश्यक आहे. या शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदीला त्यामुळे धक्का लागू शकतो. 2009च्या
शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदीनुसार विना अनुदानित शाळा, केंद्रीय शाळा, नवोदय आणि सैनिकी शाळांमधील 25% जागा वंचित गटातील मुलांसाठी आरक्षित ठेवण्याची तरतूद आहे. ही तरतूद अनुदानित आणि शासकीय शाळांना लागू होत नाही. प्यारा. राज्य शासनाने दिनांक 9 फेब्रुवारी 2024 रोजी अधिसूचना काढून 2011च्या शिक्षण हक्क नियमात बदल केले आहे. त्यानुसार विना अनुदानित शाळेपासून 1 किलोमीटर परिसरात अनुदानित शासकीय शाळा असली तर 25% आरक्षण ठेवण्याची तरतूद त्या विना अनुदानित शाळेला लागू होणार नाही आणि अशी विना अनुदानित शाळा प्रतिपूर्तीला पात्र ठरणार नाही. अनुदानित आणि शासकीय शाळा प्रत्येक गावात असल्यामुळे बहुसंख्य विना अनुदानित शाळांवरची 25% आरक्षणाची सक्ती रद्द होणार आहे. मुळात केंद्र सरकारच्या 2009च्या कायद्यातली तरतूद राज्य सरकारच्या नियमात बदल करून रद्द करता येईल का? हा कायदाविषयक प्रश्न आहे. दुसरे असे की मूळ कायद्यानुसार मुलांच्या निवासापासून 1 किलोमीटर परिसरात शाळा असणे आवश्यक आहे. मग विना अनुदानित आणि अनुदानित शाळांमधील अंतराचा संबंध येतो कुठे? समाज एखाद्या वंचित कुटुंबाच्या निवासापासून 1 किलोमीटरवर विना अनुदानित शाळा आणि त्यापुढे 1 किलोमीटरवर अनुदानित शाळा आहे. अशा प्रसंगी विना अनुदानित शाळेत प्रवेश मिळणार नसेल तर त्या मुलांना 2 किलोमीटर दूरच्या अनुदानित शाळेत जावे लागेल. हे कायद्याचे धडधडीत उल्लंघन ठरेल. खरे तर हा विषय खूपच गुंतागुंतीचा आहे. त्याबाबत समजून घेऊया. प्यारा. साधारणपणे विना अनुदानित शाळा इंग्रजी माध्यमाच्या तर अनुदानित शासकीय शाळा मराठी, गुजराती, हिंदी इत्यादी माध्यमांच्या असतात. 25% आरक्षणातून घेतलेला प्रवेश इंग्रजी माध्यमांसाठी असतो. तिथे प्रवेश मिळाला नाही तर मोफत शिक्षणाचा एकमेव पर्याय म्हणून त्यांना अन्य माध्यमांच्या अनुदानित शासकीय शाळेत प्रवेश घ्यावा लागतो. माध्यमाची निवड बरोबर की चूक हे बाजूला ठेवू, पण त्यांच्या निवडीच्या स्वातंत्र्याचा कसा विचार करणार? आता गावोगावी इंग्रजी माध्यमाच्या विना अनुदानित शाळा सुरू झाल्या आहेत. तिथल्या अनुदानित व शासकीय शाळांचे असे म्हणणे आहे की 25% आरक्षणामुळे आमचे मुले इंग्लिश शाळेत जातात, आमचे पट कमी झाल्यामुळे शिक्षक अतिरिक्त ठरतात, तुकड्या व शाळा बंद पडतात आणि मातृभाषेतून शिक्षण देण्याचे तत्त्व बाजूला पडते. कायद्यानुसार 25% आरक्षणाद्वारे प्रवेश मिळालेल्या मुलांच्या खर्चाची प्रतिपूर्ती राज्य सरकारने करायची आहे. राज्य सरकार ते करत नाही. त्यामुळे विना अनुदानित शाळांचाही आरक्षणाच्या तरतुदीला विरोध आहे. या विरोधात तथ्य आहे हे मान्य करावे लागेल. प्यारा. स्टॉप. रेडी. स्टार्ट. भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक म्हणजे कॅग ही सरकारच्या वित्तीय कारभाराचे लेखापरीक्षण करणारी घटनात्मक यंत्रणा असल्याने कॅगच्या अहवालामुळे सरकारे हादरल्याची अनेक उदाहरणे आहेत. कोळसा खाणींच्या घोटाळ्यात 1,86,000 कोटी तर 2G घोटाळ्यात 1,76,000 कोटींचे नुकसान झाल्याचा निष्कर्ष विनोद राय यांच्या कार्यकाळात कॅगने काढल्यावर देशभर किती गहजब झाला होता. 2014मध्ये काँग्रेस प्रणित UPA सरकारच्या दारुण पराभवास कॅगचे हे 2 अहवाल जबाबदार ठरले. या अहवालानंतरच जंतर मंतरवरील ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारविरोधी चळवळीस बळ मिळाले होते. एवढी प्रभावी असलेली कॅगची यंत्रणा मोदी सरकारच्या काळात निष्प्रभ ठरू लागली की काय अशी शंका येऊ लागली आहे. द हिंदू या दैनिकाने याबाबतची आकडेवारीच प्रसिद्ध केली आहे.
चालू वर्षात कॅगचे फक्त 18 लेखापरीक्षण अहवाल संसदेत सादर करण्यात आले. 2019 ते 2023 या मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात वर्षाला सरासरी 22 अहवाल मांडण्यात आले. 2014 ते 2018 या मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात सरासरी 40 लेखापरीक्षण अहवाल संसदेसमोर आले होते. अर्थात 2015 मध्ये 53 तर 2017 मध्ये 51 अहवाल संसदेत मांडण्यात आले. ते बहुतेक अहवाल हे UPA सरकारच्या कार्यकाळातील होते. कॅगच्या वतीने काही खात्यांमधील वित्तीय कारभाराचे लेखापरीक्षण करून अहवाल सरकारकडे सादर करण्यात आले असले तरी ते संसदेत मांडण्यात आलेले नाहीत. सत्ताधाऱ्यांच्या अडचणीचे ठरणारे अहवाल बहुधा सादरच केले जात नसावेत. गेल्या 5 वर्षात रेल्वे खात्याशी संबंधित 14 अहवाल सादर झाले, पण त्याआधी 5 वर्षात 27 अहवाल मांडण्यात आले होते. रेल्वेच्या अहवालांची संख्या जवळपास निम्म्याने घटली. नागरी सेवांबाबत अहवालांची संख्या 42 वरून 34 पर्यंत घटली. 2017 नंतर संरक्षण खात्याशी संबंधित अहवाल मांडण्यात आलेले नाहीत. यासाठी वॉशिंग्टन, बीजिंग आणि इस्लामाबादमधील कोणी हे अहवाल बघण्याची शक्यता असल्याचा युक्तिवाद करण्यात आला. जे दिल्लीत घडते त्याची पुनरावृत्ती गल्लीतही होते. महाराष्ट्र विधानसभेत कॅगच्या सादर होणाऱ्या अहवालांची संख्या अलीकडे घटत चालली आहे. कॅगच्या अहवालाची संख्या घटत असताना सरकारी लेखापरीक्षण अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्याही कमालीची घटली आहे. 2013-14 मध्ये लेखापरीक्षण विभागातील कर्मचाऱ्यांची संख्या 48,000 होती. ती 2021-22 मध्ये 40,000वर उतरली. तर याच यंत्रणेतील दुसऱ्या विभागातील कर्मचाऱ्यांची संख्या 26,000वरून 20,000पर्यंत कमी झाली. रेडी, स्टार्ट. आज अनेक अर्थतज्ज्ञांचे अभ्यास सांगतात की कोरडवाहू शेतकऱ्यांचे मासिक उत्पन्न 5,000 रुपयापेक्षा कमी आहे. त्यांच्या पारंपरिक पिकांमध्ये जास्त संशोधन न झाल्यामुळे त्याची उत्पादकताही कमी आहे. त्याचबरोबर हवामान बदलाच्या संकटामध्ये पावसावर आधारित शेती करणे हेच मुळी जास्त जोखमीचे झाले आहे. दुसऱ्या बाजूला सुपोषणाचा विचार केला तर प्रथिनांची गरज भागविणाऱ्या जवळपास सर्व डाळी या कोरडवाहू शेतीत पिकतात. सुपोषणाच्या दृष्टीने महत्त्वाची असणारी सर्व तृण भरडधान्ये ही पावसावर आधारित शेतीमध्येच पिकतात. थोडक्यात कोरडवाहू शेतीतील उत्पादन अन्न सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेच, त्यापेक्षा जास्त महत्त्वाचे हे पोषण सुरक्षेच्या दृष्टीनेसुद्धा आहे. कोरडवाहू शेतीमध्ये सुद्धा पीक पद्धतीमध्ये वेगाने बदल होत आहेत. मूग, मटकी, हुलगा आणि ज्वारी यामध्ये जास्त उत्पादनक्षम वाण नाही. उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान सुद्धा नाही. त्यामुळे ती पिके घेणे परवडत नाही. त्याचा एक मोठा परिणाम म्हणजे पीक पद्धतीमध्ये होत असणारे बदल. आज धाराशिव जिल्हा किंवा संपूर्ण मराठवाड्यात या पिकांचे क्षेत्र हे सोयाबीन या एकाच पिकाने व्यापले आहे. ज्या भागातील शेतकऱ्यांना थोडेफार सिंचन उपलब्ध आहे अशा सोलापूरसारख्या भागातील शेतकरी खरीप हंगामामध्ये मक्का पिकवतात. कारण मक्का हे असे पीक आहे की ते पावसाळ्यातील कोणत्याही महिन्यात पेरता येते.
मूग किंवा उडीद यांची मात्र पावसाच्या आगमनाला 15 ते 20 दिवस उशीर झाला तरी पेरणी करता येत नाही, कारण उत्पादन घट होते. या पिकामध्ये उशिरा पेरणीला प्रतिसाद देणाऱ्या सुधारित वाणांची पैदास अद्याप झालेली नाही किंवा संशोधकांनी ती केलेली नाही. प्यारा सोयाबीन आणि मक्का ही दोन्ही पिके प्रक्रिया करून मूल्यवर्धन केली जाणारी आहेत. त्यामुळे त्यांचे विक्रमी उत्पादनाचे तंत्रज्ञान, बियाणे ते काढणी पश्चात प्रक्रिया ही साखळी मोठी बळकट आहे. त्याचा परिणाम असा की शेतकऱ्यांना उत्पन्न याबाबतची काहीशी हमी मिळणे शक्य होते. 15 वर्षापूर्वी सोयाबीनला जो बाजारभाव होता तेवढा बाजारभाव आजही आहे. मक्का पिकाबाबत सुद्धा काहीशी अशीच परिस्थिती आहे. तरीसुद्धा त्या पिकाखालील क्षेत्र कमी होत नाही, कारण विक्रमी उत्पादन घेऊन उत्पन्न वाढविण्याची शक्यता त्यामध्ये आहे. प्यारा मासिक आमदनी 5,000पेक्षा कमी असणारा हा शेतकरी स्वतःच अनेक अन्नधान्याचा ग्राहक आहे. त्याचबरोबर सिंचन उपलब्ध असणाऱ्या शेतकऱ्यांकडे सुद्धा ऊस, फळबागा अशा पिकांची एकसुरी लागवड केली जाते. त्यामुळे तो सुद्धा अन्नधान्याचा खरेदीदार असतो. त्याच्या जोडीला भूमिहीन शेतमजुरी आहेच. अनौपचारिक सर्वेक्षण केले की कोरडवाहू शेतकरी आणि शेतमजूर यांच्या खाण्यावरील मासिक खर्च हा 2-2.5 हजारांच्या पलीकडे नसतो. प्यारा स्टॉप. रेडी स्टार्ट. पाण्याचे हे वास्तव त्याच्या वापराच्या प्राधान्यक्रमाशी निगडीत आहे. पिण्यासाठी, शेतीसाठी, उद्योगासाठी आणि वीज निर्मितीसाठी पाण्याचा उपयोग करणे आवश्यक असताना त्याचा प्राधान्यक्रम दरवर्षी उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्यावर अवलंबून असतो. याचे कारण वर्षातील केवळ 4 महिने या देशात पाऊस पडतो. त्या काळात जमिनीवर पडणारा प्रत्येक थेंब साठवणे, त्याचा सुयोग्य वापर करण्यासाठी जी प्रचंड यंत्रणा उभी करायला हवी त्याकडे आजवर लक्षच दिले गेले नाही. धरणे बांधली तरी त्यातील सुमारे 40% पाण्याचे वर्षभराच्या काळात बाष्पीभवन होते. शिवाय धरणातील पाणी ठिकठिकाणी पोहोचण्यासाठी जे कालवे बांधले जातात त्यातून पाण्याची अमाप चोरी होते. अशा स्थितीत साठवलेल्या पाण्याचा पुनर्वापर करण्याशिवाय कोणताही पर्याय नाही. पाण्याचे दुर्भिक्ष्य असणाऱ्या काही देशात पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा पुनर्वापर करण्यावर भर दिला जातो. भारतात मात्र एकदा उपयोगात आणलेल्या पाण्यापैकी फारच थोड्या, खरे तर नगण्य म्हणता येईल इतक्या कमी पाण्यावर प्रक्रिया करून ते पुनर्वापरास योग्य केले जाते. मोठ्या शहरात दिवसाकाठी जमा होणाऱ्या मैला पाण्यावर प्रक्रिया करून ते शेतीसाठी उपयोगात आणणे सहज शक्य असते. प्रत्यक्षात हे सगळे पाणी तसेच नद्यांमध्ये जाते. त्यामुळे या देशातील नद्याही प्रदूषणाने ग्रस्त. पर्यावरण विभागाच्या आकडेवारीनुसार देशातील 46% नद्या प्रदूषित आहेत. त्या नद्यांमधील पाण्याचा कोणत्याही कारणासाठी वापर शक्य नसल्याने त्या निरुपयोगी ठरण्याचा धोका आहे. देशातील महत्त्वाच्या सुमारे 150 जलसाठ्यांमध्ये आजमितीस केवळ 40% पाणी उरल्याचे सरकारी आकडेवारी सांगते. नद्यांमधील पाण्याच्या स्वच्छतेच्या निर्देशांकाचाही विचार केल्यास दिल्लीतील बहुतेक सर्व नद्याही
कमालीच्या अस्वच्छ प्यारा. आकाशातून पडणारे पाणी जमिनीत झिरपल्याने भूगर्भातील पाणीसाठा वाढत राहतो. गेल्या काही दशकात हा साठाही झपाट्याने कमी होत चालला आहे. उत्तरेकडील 4 राज्यात भूगर्भातील पाणीसाठ्यावर अतिरेकी आक्रमण झाल्याने जलस्रोत मोठ्या प्रमाणावर आटू लागले आहेत. पंजाबमधील 8.7% जिल्हे तर राजस्थानमधील 12.1% आणि हरियाणातील 13.6% जिल्ह्यातील भूगर्भातील जलसाठा कसाबसा किमान पातळीवर असल्याचे दिसून येते. भूगर्भातील पाणीसाठ्याची अचूक आकडेवारी गोळा करणाऱ्या देशातील 1138 नियंत्रक स्थानकापैकी 56% स्थानकाकडे या जलसाठ्याची माहिती उपलब्ध नाही. उत्तरेकडील जैसलमेर, गुरुग्राम, जयपूर या शहरांमध्ये तर भूगर्भातील जलसाठ्यावर झालेले अतिक्रमण प्रचंड म्हणावे इतके आहे. अलीकडच्या 2016 ते 2023 या काळात देशातील 234 जिल्ह्यांमध्ये भूगर्भातील पाणी उपसण्याचे प्रमाण मर्यादेपेक्षा अधिक होते, तर 77 जिल्ह्यात ते कितीतरी अधिक होते. प्यारा स्टॉप.